नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे सांगणार आहे। तुम्हाला जर तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या उपायांचा किंवा तोडग्यांचा वापर त्यासाठी करू शकता। व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला बाधित वास्तूसाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सांगते। काळजी घेऊन सुद्धा मूळ वास्तूतच काही दोष असेल तर हे उपाय तुम्हाला नक्कीच प्रभावी ठरतील, गुणकारी ठरतील। वास्तू शुद्ध करण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपाचे उपाय इथे मी तुम्हाला सांगत आहे। आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा। पावित्र्य निर्माण होण्यासाठी दररोज तुम्ही देवपूजा करू शकता, स्तोत्र पठण करू शकता। विशेषतः रामरक्षा स्तोत्र तुम्ही म्हटलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। घरासमोर दररोज सडा रांगोळी करावी। जर तुम्हाला शेणाचा सडा मारणं शक्य नसेल, फरशी असेल तर तुम्ही ती स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ शकता, पण रांगोळी नक्की काढावी। पांढरी रांगोळी जर रांगोळी काढण्यासाठी वापरत असाल तर त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू आठवणीने टाकायला विसरू नका, कारण फक्त पांढरी रांगोळी आपल्या दरवाजासमोर काढणं किंवा पूजेच्या ठिकाणी काढणं अशुभ मानलं जातं। त्या पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडीफार वेगवेगळ्या रंगांची रांगोळी किंवा हळदी कुंकू नक्कीच टाकावं। घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडणं, देवी कवच, अर्गला, किलक किंवा कुंजिका स्तोत्र यांचं पठण करावं। तुम्ही यामध्ये श्री सूक्ताचं सुद्धा पठण करू शकता। नवार्णव मंत्राचा जप करणं, नवनाथ पारायण, गुरुचरित्राचं पारायण इत्यादी पोथींचं पारायण तुम्ही करू शकता, किंवा दररोज या पारायणाच्या ज्या काही पुस्तिका असतात तर त्यामधल्या 100 ओव्या तुम्ही मोठ्याने म्हणालात तरीसुद्धा तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। घरामध्ये तुम्ही धूप जाळू शकता, अगरबत्ती लावू शकता किंवा कापूरसुद्धा जाळला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमय बघायला मिळेल। ज्या वास्तूमध्ये नित्य काही उपासना होत राहतात, नामस्मरण होत राहते, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने पूजा अर्चा होते, वेदमंत्रांचा घोष होत राहतो, अशा ठिकाणी दृष्ट आत्मे अजिबात राहू शकत नाही। काही कारणास्तव विशेष बाधा तुमच्या वास्तूला असेल तर त्यासाठी सुद्धा काही उपाय मी तुम्हाला सांगते, जे तुम्ही नियमितपणे सुरू करू शकतात। कधी कधी काय होतं, हे उपाय जेव्हा तुम्ही सुरू कराल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो की अगोदरपेक्षा आमचा त्रास वाढलेला आहे, कारण त्या दृष्ट शक्तींना तुमची वास्तू सोडून जाण्याची इच्छा नसते, म्हणून त्रास वाढला तर आपण सुरू केलेला उपाय योग्य आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानुसार पुन्हा श्रद्धापूर्वक तुमचा उपाय कायम सुरू ठेवू शकतात। साधारणतः 6 ते 8 महिन्यानंतर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसू लागेल। उतावीळ मात्र तुम्हाला यासाठी व्हायचं नाहीये की उपाय सुरू केला आणि लगेचच तुम्हाला गुण आला। जसं आपण म्हणतो की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, त्या पद्धतीने। तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्हाला जे काही उपाय करायचे आहेत ते अतिशय श्रद्धापूर्वक करायचे आहेत। उगाच तुम्हाला भगत, बाबा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या नादी लागायचं नाहीये। तुमच्या घरामध्ये दररोज 1 दिवसाआड तुम्ही गोमूत्र शिंपडावं। दररोज शक्य असेल तर दररोजसुद्धा तुम्ही शिंपडू शकता। गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं नसेल किंवा ते उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही हिंगाचं पाणी म्हणा, किंवा मग दररोज एखाद्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे, त्यामध्ये काही तुळशीची पानं मिक्स करून ठेवायची आहेत। सकाळी उठल्यानंतर तुमची अंघोळ वगैरे जेव्हा होते तेव्हा ती तुळशीची पानं तुमच्या हाताने तुम्ही काढून घेऊ शकता, एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून देऊ शकता आणि ते तुळशीची पानं मिक्स केलेले जे काही पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या सर्व बाजूंना शिंपडू शकता। घरामध्ये फक्त टॉयलेट, बाथरूम जिथे असतं तिकडे शिंपडू नका, बाकी घरामध्ये चारी कोपऱ्यांना जसं आपण म्हणतो तर तिकडे तुम्ही हे पाणी शिंपडू शकता। गुलाबजलाचा सुद्धा तुम्हाला वापर करता येईल। दररोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषासाठी किंवा आपल्या पितरांसाठी एक वेगळा नैवेद्य किंवा मग आपण जे काही खातोय तर त्यातला एक घास आठवणीने बाहेर काढा आणि नंतर तो घास तुम्ही चिमण्यांना म्हणा, पक्ष्यांना म्हणा किंवा मग गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला देऊ शकता। खास वास्तुपुरुषासाठी जर काढलेला असेल तर कुत्र्याला वगैरे न देता तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला आठवणीने तो घास देऊ शकता। पितरांसाठी मात्र आपण कुत्रा, गाय, कावळा, पक्षी या सर्व प्राण्यांना तो घास देऊ शकतो।
अमावस्येला तिन्ही सांजेला मुख्य दरवाजावरून 7 वेळा दहीभात उतरून टाकावा, जेणेकरून घरामध्ये जी काही इडापिडा वाढलेली असेल, घरामधील व्यक्तींना काही त्रास होत असेल तर तो कायमस्वरूपी निघून जातो। तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे जे उपाय आहे ते तुम्ही सलग 6 ते 8 महिने करू शकता। आता अमावस्येच्या बाबतीत इथे मी तुम्हाला सांगत आहे, दहीभाताचा व्हिडिओ मी तुम्हाला कालच दिला होता, तर त्यामध्ये सुद्धा हेही सांगितलं आहे की अमावस्येचा उपाय जो आहे तो आपण शक्यतो 11 अमावस्या जर केला तर नक्कीच आपल्या पाठीमागे जी काही इडापिडा आहे ती निघून जाते। अमावस्येच्या दिवशी उंबऱ्यावर 1 नारळ उलटा वाढवावा, म्हणजे जसं की आपण जेव्हा नारळ वाढवत असतो तेव्हा नारळाची शेंडी आपल्या विरुद्ध बाजूला करतो, पण जेव्हा आपल्याला हे नारळ वाढवायचं असतं तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरासाठी जे काही नारळ वाढवतो तर त्याची शेंडीसुद्धा आपल्याकडे करायची, त्यालाच उलटा नारळ वाढवणे असं म्हटलं जातं। आणि त्या नारळातलं जे काही खोबरं असतं म्हणजे प्रसाद असतो तो आपल्याला खायचा नसतो, तो नारळ आपल्याला सरळ कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा असतो। त्यानंतर अमावस्येच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता। 6 महिने अखंड नंदादीप तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि अशा पद्धतीने दररोज हा अखंड नंदादीप कसा तेवत राहील यासाठी काळजीसुद्धा घ्यायची आहे। दररोज तुम्ही घरासमोर रांगोळी तर काढायची आहे, पण त्या रांगोळीमध्ये स्वस्तिक चिन्ह अवश्य काढा। ते तुम्ही हळदी कुंकवाने काढू शकता, डायरेक्ट रांगोळीचा वापर करून सुद्धा काढू शकता, काही हरकत नाही। रोज घरामध्ये रामरक्षा 11 वेळा आणि भीमरूपी महारुद्रा हे जे स्तोत्र आहे ते 1 वेळा अवश्य म्हणावं। पंचमी, अष्टमी, पौर्णिमेला देवीला कुंकुमार्चन करावं, त्यावेळी देवीची 108 नावं तुम्ही घेऊ शकता किंवा मग देवीचं एकच जे नाव असतं, आता उदाहरणार्थ आपल्या कुलदेवीला आपण कुंकुमार्चन करतोय तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः हाच मंत्र 108 वेळा, म्हणजे प्रत्येक वेळा कुंकुमार्चन केलं की तेच नाव घ्यायचं, अशा पद्धतीने 108 वेळा म्हणू शकता। किंवा मग देवी लक्ष्मीची जी काही 108 नावं आहेत ती तुम्हाला इंटरनेटवर म्हणा किंवा मग तुम्हाला स्वतःला माहिती असतील तर मग नक्कीच तुम्ही ती एक एक नावं घेत देवी लक्ष्मीवर म्हणा किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर त्या देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत तुम्हाला हे कुंकू वाहायचं आहे। दुसऱ्या दिवशी हे कुंकू तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। तेच तुम्हाला कपाळी लावण्यासाठी वापरायचं आहे। घरामध्ये कोणाचा जन्मदिवस असेल किंवा कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, कुणी काही महत्त्वाच्या कामासाठी कुठे जात असेल तर जेव्हा जेव्हा अशी औक्षण करण्याची वेळ येते किंवा शुभ कामांकरिता आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कपाळी एखाद्या म्हणजे कुंकवाचा किंवा हळदीचा वगैरे टिळा लावून आपण बाहेर पडतो, तर मग दुसरं कुंकू किंवा हळद वगैरे न वापरता आपण हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू वापरलं तर त्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं आणि नक्कीच आपण आपल्या कामामध्ये यशस्वी होतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो। त्याचबरोबर हे जे कुंकू आहे ते तुमच्या घरच्या सदस्यांव्यतिरिक्त तुम्हाला कुणालाही द्यायचं नाही आहे। तुम्ही जेव्हा घरामध्ये म्हणजे फरशी पुसतात किंवा मग पाणी वगैरे शिंपडतात, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गोमूत्र वगैरे तुम्ही शिंपडू शकता, गुलाब पाणी, हिंगाचं पाणी शिंपडू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पाणी शिंपडण्यासाठी दुसरं काही नसेल तर तुम्ही हे कुंकुमार्चनाचं कुंकूसुद्धा थोडंफार पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते तुमच्या घरामध्ये शिंपडलं तरी पण त्यायोगे तुमच्या घरामध्ये मांगल्य तयार होईल। त्यानंतर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी काय करायचं आहे, मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी 4-5 काळे धागे घ्यायचे आहेत। आपण करगोट्याचे जे धागे म्हणतो ना ते, किंवा तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत तेवढे तुम्ही काळे धागे तुमच्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहे, उजव्या हाताच्या मुठीमध्ये। आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 11 वेळा रामरक्षा आणि 1 वेळा भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र मोठ्याने म्हणायचं आहे। आणि तो जो धागा आहे तो घरातल्या प्रत्येकाला तुम्ही गळ्यात घालायला देऊ शकता। ज्यांना गळ्यात घालायचा नसेल ते पायात सुद्धा घालू शकता किंवा मग हाताच्या दंडाला बांधू शकता किंवा मग आपल्या हाताच्या मनगटावर सुद्धा बांधू शकता। आता प्रत्येकाच्या इच्छेवर आहे ते, आणि त्यातला जर एखादा धागा उरला किंवा मग आठवणीने एक धागा तुम्हाला तुमच्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या दरवाजाला म्हणजे बाहेरच्या साईडने तो दिसेल अशा पद्धतीने तो काळा धागा बांधायचा आहे। मंगळवार किंवा शुक्रवार आठवणीने वार लक्षात ठेवा। यानंतरचा पुढचा उपाय किंवा तोडगा जो अतिशय महत्त्वाचा आहे, घरामध्ये कुठेही अडगळ किंवा घाण ठेवू नये।
कारण अशाच जागा दृष्ट शक्तींना अतिशय प्रिय असतात। त्यामुळे आपली वास्तू, आपल्या घराचे चारी कोपरे नेहमी स्वच्छ असावेत असं सांगितलं जातं। घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या मूक प्राण्यांना किंवा पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवू नका, कारण त्यांचे शाप आपल्याला लागत असतात। आपल्याला जर कोणी बांधून ठेवलं किंवा आपल्याला जर कोणी घरामध्ये कोंडून ठेवलं तर आपल्याला ते आवडेल का? त्याच पद्धतीने मुके प्राणी किंवा मुके जे पक्षी आहेत, तर भलेही त्यांना वाचा नाही, तर मग आपण त्यांच्या भावना नक्कीच समजून घेतल्या पाहिजे। आणि बऱ्याच जणांना सवय असते की घरामध्ये पोपट पिंजऱ्यामध्ये आणून तो पिंजरा टांगून ठेवतात आणि आपल्याला ते जे काही बोलतात किंवा त्यांची जी काही भाषा असते पोपटांची, तर ते ऐकायला आवडतं, आपलं मनोरंजन होतं, या दृष्टीने आपण ते घरामध्ये ठेवतो। पण अतिशय चुकीचं आहे। भलेही त्यांना बोलता येत नाही, पण त्यांचा जीव अतिशय झुरत असतो। पक्षी म्हटलं की त्यांना स्वच्छंदी जगायला आवडतं, उडायला आवडतं, त्याचबरोबर मोकळं ढाकळं राहायला आवडतं। तर नक्कीच कोणत्याही प्रकारचे जे काही आकर्षक पक्षी म्हणा, पोपट म्हणा, तर त्यांना तुमच्या घरामध्ये ठेवू नका, त्यांना त्यांच्या वातावरणात जगू द्या। त्याचबरोबर आपल्या घरी कुत्रे वगैरे असतील तर त्यांनासुद्धा घरामध्ये डांबून ठेवू नका, त्यांना एक त्यांची स्वतंत्र जागा असायला हवी। त्याचबरोबर बरेच जण कासवसुद्धा घरामध्ये पाळतात, तर हे कायद्याने तर गुन्हा आहेच। त्याचबरोबर जिवंत कासवसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू नये। आपल्याला जर कासवाची श्रीहरी विष्णू यांच्या स्वरूपात किंवा माता लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करायची म्हणून ठेवायचं असेल, तर त्यासाठी देवपूजेचं साहित्य जिथे मिळतं तर तिथे तुम्हाला तांब्याची, पितळेची किंवा वेगवेगळ्या धातूंची कासवं मिळतील, ती तुम्ही पूजेच्या स्वरूपात ठेवू शकता। मात्र जिवंत कासवाला तुमच्या घरामध्ये ठेवू नका। आतापर्यंत मी तुम्हाला जे उपाय सांगितले ते बाधित वास्तूसाठी सांगितले, पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या वास्तूमध्ये नेहमी सुखशांती असावी किंवा असलेली सुखशांती कायमस्वरूपी टिकून राहावी, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ते उपाय करू शकता। आता दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्यासाठी काही उपाय सांगते। तुम्हाला जर इच्छा असेल की आपण हे उपाय करून बघावेत, याचा नक्की काय फरक पडतो, तर हे उपाय तुम्ही नक्की करू शकता। एक छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडंसं हळदी कुंकू घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडंसं सोनं ठेवायचं आहे। मग कोणताही सोन्याचा दागिना तुम्ही त्या वाटीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल। दररोज सकाळी उठल्यानंतर तुमची जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून, त्यानंतर श्वास ओढून तुमच्या हाताने अंगठा आणि अनामिकेच्या सहाय्याने तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्हाला मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ते सोनं उचलून कपाळी लावायचं आहे आणि हवी ती रक्कम मागायची आहे। असं केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे योग तयार होतात। नक्की तुम्ही हा उपाय करू शकता। आणि ती जी काही वाटी असेल ज्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू आणि सोनं ठेवलेलं असेल, तर ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे। तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी ती वाटी ठेवू शकता आणि हा उपाय करू शकता। यानंतरचा पुढचा उपाय किंवा तोडगा तुम्ही त्याला म्हणू शकता। तुम्हाला जर लक्ष्मीचा किंवा राधाकृष्णाचा फोटो तुमच्या घरामध्ये लावायचा असेल तर तो वायव्य दिशेला लावावा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। घरातील सर्व देवी देवतांना तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हळकुंडाची माळ घालू शकतात। खास करून माता लक्ष्मीला हळकुंडांची माळ अतिशय प्रिय आहे, यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग आपल्या घरामध्ये तयार होतात। यानंतरचा पुढचा उपाय, जे कोणी व्यापारी आहेत किंवा ज्यांचा काही व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या पैशांचा पाऊच जो असतो किंवा जे पाकिट असतं त्याचा रंग हिरवा किंवा भगवा निवडावा। यामुळे तुमचे पैसे जे आहेत ते कायमस्वरूपी टिकून राहतील, म्हणजे योग्य ठिकाणीच तो खर्च होईल। उगीच त्या पैशांचा वापर वाईट कार्यांसाठी किंवा जिथे गरज नाही आहे तिथे होणार नाही। यानंतरचा पुढचा उपाय, बुधवारी पैसे कुणालाही उधार देऊ नये, दिल्यास ते बुडतात आणि वसुलीला त्रास होतो। गुरुवारी पैसे देणे चांगले। मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी, पण कुणाकडून मंगळवारी कर्ज घेऊ नये। तर पुन्हा लक्षात घ्या, मंगळवारी तुम्ही म्हणजे आधी कुणाकडून काही कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज फेडू शकता, पण तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी मंगळवारचा दिवस निवडू नका। शुक्रवारी जर तुम्ही कर्जफेड केली तर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होते। मंगळवारी पैसे घेतल्यास ते कर्ज लवकर फिटत नाही। संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कुणालाही पैसे देऊ नये। तसेच राहूच्या होऱ्यामध्ये सुद्धा पैसे देणे किंवा घेणे हा व्यवहार टाळायचा आहे। जेव्हा प्रत्येक दिवशी किंवा काही ठराविक दिवशी राहूचा काळ असतो तर त्या काळात पैसे देणे घेणे व्यवहार आपल्याला टाळून घ्यायचा आहे।
सूर्यास्ताच्या अगोदर कोणत्याही प्रकारची खरेदी तुम्ही करू शकता, म्हणजे जर त्यातल्या त्यात मोठी खरेदी असेल तर ती सूर्य मावळण्याच्या अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास किंवा पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा किंवा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. म्हणजेच काय, तुम्हाला जर तुमचा दिवा किंवा समई यांची वात कोणत्या दिशेला करावी हा प्रश्न नेहमीच पडत असेल तर उत्तर आणि पूर्व ही दिशा अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने किंवा मग आपलं जे करंगळी शेजारचं बोट आहे अनामिका, त्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजेच ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. श्री गणेशांना एक लाल रंगाचं फूल तुमच्या देवघरामध्ये वाहून समोर असलेल्या किंवा तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही या कामाला निघतात तुम्हाला जर कोणी गरीब, गरजू किंवा अपंग व्यक्ती दिसला तर त्याला थोडेफार पैसे द्यावे, त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे तुम्हाला त्या पैशासंबंधी कामामध्ये नक्कीच यश मिळेल. घरामध्ये मनी प्लांट लावू नये. घराच्या बाहेर म्हणजे खिडकीमध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये वगैरे तुम्ही मनी प्लांट ठेवू शकता, पण घरामध्ये मनी प्लांट ठेवू नये. पैशाची सतत चणचण भासत राहते. यानंतर लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून असे पीठ तुम्ही एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या तिथींना मुंग्यांना खाऊ घातलं तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची प्राप्ती होते. म्हणजेच काय, तुमच्या आर्थिक समस्या असतील किंवा पैशासंबंधी जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतील आणि पैसे येण्याचे नवीन नवीन मार्ग खुले होतील, किंवा जे काही मार्ग तुमच्यासाठी आहेत ते काही बाधा झाल्यामुळे बंद झाले असतील तर ते सुद्धा खुले होतील. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवा. बऱ्याच वेळा आपण आता ऑनलाईन व्यवहार करतो किंवा कार्ड पेमेंट करतो, त्यामुळे आपल्याकडे आपण पैसे ठेवत नाही, पण थोडेफार 5-10 रुपये का होईना तुमच्या खिशामध्ये नक्की ठेवत जा. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नका. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. यानंतरचा पुढचा उपाय किंवा पुढचा तोडगा किंवा एक आठवण म्हणून मी तुम्हाला सांगते. घराच्या किंवा दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करून जाऊ नये. जेव्हा आपण दुकानामध्ये प्रवेश करतो, आपल्या स्वतःचं दुकान असेल किंवा आपल्या घराचा मुख्य दरवाजा असेल तर सरळ सरळ आपण उंबरठ्यावर बऱ्याच वेळा पाय देऊन आतमध्ये प्रवेश करतो, किंवा बऱ्याच जणांना दरवाजे जे आहे ते पायाने लोटण्याची सवय असते, तर ही अतिशय चुकीची सवय आहे. आठवणीने तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर शंख असेल, देवघरामध्ये तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा शंख ठेवलेला असेल तर दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर शंख न विसरता फुंकावा. आणि जर येत असेल तर, नसेल येत तर तुम्ही फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल. जे लोक आपल्या घरामध्ये नियमित देवपूजा झाल्यानंतर शंख फुंकतात तर घरामध्ये वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेते आणि लक्ष्मी जी आहे ती चिरंतर नांदते. त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा शंख फुंकणं अतिशय चांगलं मानलं जातं. द्रव्यप्राप्तीसाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगसुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथेच महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणंसुद्धा अतिशय फलदायी ठरेल. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो, सूर्योदयी अथवा सूर्यास्ताच्या समयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी पण माता लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी काहीच नाही आहे. रुद्राक्षाचं पावित्र्य फक्त राखता येईल एवढं आपण बघायचं असतं. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला कुणाच्या अंत्यविधीसाठी जायचं असतं तेव्हा रुद्राक्षाची माळ घालून जाऊ नये. कोणत्याही कारणांमुळे रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने स्वच्छ करून घेऊन तिची श्रद्धापूर्वक पुन्हा पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि नंतर तुम्ही ती रुद्राक्षाची माळ पुन्हा घालू शकता. कुणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या
एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात। यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम नक्की होते, आर्थिक लाभसुद्धा होतो। दर गुरुवारी आणि रविवारी त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीला अगदी चमचाभर दूध अर्पण केलं तर घरामध्ये माता लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं। ज्ञानेश्वरी ही तर स्तोत्रांची मंत्रांची महाराणी आहे। रात्री जर एखाद्याला व्यवस्थित झोप लागत नसेल तर दररोज झोपण्याच्या आधी 12 ओव्या ज्या आहेत ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत, वाचायच्या आहेत। तुम्ही झेरॉक्स करून सुद्धा घेऊ शकता। जर तुमचे पैसे अनावश्यक खर्च होत असतील किंवा मग आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्हाला एखाद्या मंगळवारी हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे। हनुमानांची पूजा आपण शनिवारी सुद्धा करतो, तर मंगळवार किंवा शनिवार तुम्ही निवडू शकता आणि हनुमानांच्या या मंदिरामध्ये तुम्हाला गूळ अर्पण करायचा आहे। पावशेर म्हणा, 1 किलो म्हणा किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढा जमेल तेवढा गूळ या मंदिरामध्ये अर्पण करून यायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालीसा हा जो काही छोटासा ग्रंथ असतो किंवा आपण हनुमान चालीसा म्हणतो तर ती पुस्तिकासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा आणि 11 वेळा हनुमान चालीसा तिथे म्हणून या। 11 वेळा शक्य नसेल तर एकदा म्हणालं तरीसुद्धा चालेल। यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चाला नक्कीच लगाम बसेल। कामानिमित्त जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा एखादे तुळशीपत्र तुमच्या तोंडामध्ये नक्की टाका किंवा मग दही साखर का होईना खाऊन अवश्य निघा। पैशाअभावी तुमची जर काही कामं अडलेली असतील तर ती सुद्धा मार्गी लागतील आणि तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघाला आहात तर त्या कामात सुद्धा यशस्वी व्हाल। दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर माता लक्ष्मीचं वास्तव्य काही काळ अश्वत्थ म्हणजेच पिंपळावर असतं। म्हणूनच ज्यांना शंका तयार होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात। आर्थिक अडचणी कधीही उद्भवणार नाही। त्याचबरोबर घरातील फरशी पुसताना थोडंसं खडं मीठ म्हणजेच मिठाचे जाड खडे पाण्यामध्ये मिक्स करावे आणि त्यानंतर फरशी पुसावी मिठाच्या पाण्याने। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल। लक्ष्मी प्राप्तीतले सुद्धा सर्व अडथळे दूर होतील। घरामध्ये, दुकानामध्ये किंवा कार्यालयामध्ये मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर म्हणजेच प्रतिमा पूर्वेकडील भिंतीवर लावावी। कर्ज घेण्याची कधीही वेळ येणार नाही। नोकरीमध्ये जर प्रमोशन मिळत नसेल तर एक उपाय करावा, तो म्हणजे सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा। दररोज सकाळी पक्ष्यांना थोडे का होईना दाणे म्हणजे तांदूळ, ज्वारी जे काही तुमच्याकडे असेल ते टाकत जावे। प्रगती 100% होते म्हणजे होते। ज्या ज्या वेळेस तुम्ही समुद्रकिनारी किंवा नदीच्या ठिकाणी फिरायला जातात तर त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक नारळ, कुंकू तुम्हाला त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे, विसर्जित करायचं आहे। तुम्हाला नफ्याचे मार्ग खुले होतील म्हणजेच पैसे येण्याचे मार्ग खुले होतील असं आपण म्हणू शकतो। दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना किती महत्त्व असतं हे तुम्ही सर्वजण जाणताच। तर जेव्हा जेव्हा दसरा येईल आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला जर एखाद्या गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीने आपट्याची पानं दिली तर ती आपट्याची पानं तुम्ही तुमच्या घरी समजा चांदीची डबी असेल किंवा एखादी सोनं नाणं ठेवण्याची डबी असेल तर त्या डबीमध्ये तुम्ही ही आपट्याची पानं सांभाळून ठेवायची आहे आणि ती डबी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। अशा प्रकारे जेव्हा आपल्याला आपट्याची पानं मिळतात तर ती धनप्रदान करणारी असतात। आपल्या घरामध्ये सुद्धा या निमित्ताने पैशाचा ओघ वाढता राहतो। ज्या घरामध्ये किंवा घरामधील ज्या खोलीमध्ये तुम्ही तिजोरी ठेवलेली असेल तर त्या भिंतीचा रंग काळा, लाल किंवा निळा नको, पिवळ्या रंगाचा वापर त्या खोलीमध्ये झालेला असावा। आणि जर तुम्ही रेंटच्या म्हणजे भाड्याच्या घरात राहत असाल किंवा मग तुमच्या तिजोरी ठेवलेल्या खोलीला तो रंग नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीवर पिवळ्या रंगाने म्हणजेच चंदनाचा वापर करून किंवा मग हळदीचा वापर करून त्या तिजोरीवर स्वस्तिक काढू शकता। यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल। रोज सकाळी पहिली भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी। यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि पितृदोषाने आपल्याला जर काही त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होतो। कुणाकडून जर कर्ज घेतलं तर त्यातले 5-10 रुपये त्वरित कर्जफेड म्हणून परत करावे, कर्ज लवकर उतरते। लक्ष्मी साधना तुम्हाला करायची असेल पौर्णिमेच्या वेळा तर पौर्णिमेच्या रात्री अंघोळ करून रात्री
12:18 चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र म्हणजेच ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हा मंत्र 12 वेळा म्हणून कुणाशीही न बोलता झोपी जावं। जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे बघून 11 वेळा किंवा 12 वेळा हा गायत्री मंत्र म्हणावा। तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती जी आहे ती नक्कीच होईल। गायत्री मंत्र अतिशय प्रभावी आहे। किंवा काही कारणांमुळे तुम्हाला जर खोटेपणाचा आळ आलेला असेल की तुम्ही खोटे आहात असं कोणी तुम्हाला म्हटलेलं असेल तर तो आळसुद्धा निघून जाईल। मंडळी बघा, बऱ्याच वेळा आपण वास्तुशास्त्राचे वेगवेगळे व्हिडिओ ऐकतो किंवा माहिती वाचतो, तर मग त्यानुसार आपल्या घरामध्ये आपण तोडफोड करत असतो की वास्तुशास्त्रानुसार हे योग्य आहे ते अयोग्य आहे यानुसार। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणं हे शास्त्राला मान्य नाही। तोडफोड केल्यामुळे सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष आपल्याला लागतो, त्यामुळे असं करायचं नाही। जे आपल्या घरामध्ये आहे भलेही ते वास्तुशास्त्रानुसार असो किंवा नसो, पण त्यावर काही उपाय आहेत ते आपण करू शकतो, पण त्यासाठी घराची तोडफोड करणं हे अतिशय चुकीचं आहे। दर पौर्णिमेला किंवा अमावस्येला उंबरठ्यावर पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत। उंबरठ्यावर म्हणजे डायरेक्ट उंबरठ्यावर जाळायच्या नाहीत, काहीतरी भांडं घ्यायचं किंवा कापूरदानी घ्यायची, ती तुमच्या उंबरठ्यावर ठेवायची आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ असते तेव्हा तुम्हाला या कापूरवड्या जाळायच्या आहे। बरेच जण विचारतात की एकाक्षी नारळाला विशेष महत्त्व का असतं? कारण भरपूर जी नारळं असतात, जास्तीत जास्त नारळं त्यांना 3 डोळे असतात। क्वचितच आपल्याला मिळतो तो म्हणजे एकाक्षी नारळ, ज्याला एकच डोळा असतो। एकाक्षी नारळ लक्ष्मीकारक असल्यामुळे संपत्ती आपल्याला मिळते किंवा सांपत्तिक लाभ आपल्याला त्यामुळे होतो, म्हणून अशा नारळाला एकाक्षी नारळ किंवा चिंतामणी नारळ असं म्हटलं जातं। जेव्हा कधी नशिबाने तुम्हाला हा नारळ मिळेल तेव्हा तो फोडू नका, त्याला तुमच्या देवघरामध्ये व्यवस्थित ठेवून द्या किंवा मंगल कलशाच्या स्वरूपात तुम्ही त्याला वापरू शकता। जेव्हा आपल्या घरातील स्त्री गरोदर असते तेव्हा आपल्या घराचं बांधकाम काढू नका, ते वर्ष तुम्हाला टाळून घ्यायचं आहे। किंवा त्या महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराचं काम सुरू करू शकता। जेव्हा तुम्ही नवीन घर बांधता तर पहिल्या घराचे जे काही दरवाजे असतात ते नवीन घरासाठी वापरू नका, यामुळे आपल्याला वास्तुदोष लागतो। किंवा याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सेकंड हँड म्हणजे जुना दरवाजा जर आपण आपल्या नवीन घरासाठी बसवला तर तो जुन्या स्वामींची इच्छा करतो आणि सर्वच वास्तुरचनाकार जे आहेत त्यांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलेला आहे। तुम्ही जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर माता लक्ष्मीची पावलं चिकटवली असतील, पण घरात ये जा करत असताना जर कुणाचीही पावलं त्या लक्ष्मी पावलांवर जर पडत असतील तर तो माता लक्ष्मीचा अपमान आहे। त्यापेक्षा तुम्ही दररोज उंबरठा जो आहे तो पुसून घ्या, सकाळी सकाळी त्या उंबरठ्याची पूजा करत जा। मात्र त्या पावलांवर जर पावलं पडत असतील तर माता लक्ष्मीची पावलं तुम्ही उंबरठ्यावर नाही चिकटवली तरीसुद्धा चालेल। त्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मनापासून माता लक्ष्मीसमोर हात जोडले किंवा तिची पूजा केली तर हीच माता लक्ष्मीची खरी पूजा आपण म्हणू शकतो। आता एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की बरेच जण आपल्या घराच्या समोर एखादं झाड लावतात, पण आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणत्याही प्रकारचं झाड असू नये हे शतशः खरं आहे। त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो। तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू देऊ नये हे सुद्धा वास्तुशास्त्र रचनाकारांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे। अगदी सोनं देणारं जरी झाड असलं तरी पण त्याची सावली आपल्या प्रवेशद्वारावर असता कामा नये, अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदाकार या बाबतीत आपल्याला आग्रहीपणाने सांगतात। त्याचबरोबर ज्या झाडांमधून किंवा ज्या झाडांच्या पानातून, फुलातून, फळातून पांढऱ्या रंगाचा चीक निघतो तर अशी झाडंसुद्धा आपल्याला आपल्या घराच्या आसपास किंवा अगदी दरवाजाच्या समोर लावायची नसतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर असे उपाय आणि तोडगे सांगितले जे वास्तुशास्त्रानुसार आहेत, वास्तुशास्त्राशी संबंधित आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना काही समस्या असतील किंवा ज्यांना वास्तुशास्त्राबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे, माहिती हवी आहे, त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।